नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण जीकेचे काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहेत, तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे। पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पाहूया आपला पहिला प्रश्न। एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए रोहित शर्मा, बी शुभमन गिल, सी ईशान किशन आणि डी सचिन तेंडुलकर। तर तुमचे योग्य उत्तर आहे शुभमन गिल। तुमचा पुढचा प्रश्न आहे, शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तुमचे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र, बी तेलंगणा, सी हरियाणा आणि डी केरळ। तर तुमचे योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्य। तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते? तुमचे ऑप्शन आहेत ए कावेरी, बी गोदावरी, सी कृष्णा आणि डी भीमा। तर तुमचे योग्य उत्तर आहे कावेरी नदी। तुमचा पुढील प्रश्न आहे, 65व्या महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेता कोण बनले आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए पृथ्वीराज पाटील, बी बाला रफिक शेख, सी हर्षद सदगीर आणि डी शिवराज राक्षे। तुमचे योग्य उत्तर आहे शिवराज राक्षे। तुमचा पुढील प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण टिंबटिंब समित्यामार्फत चालते? तुमचे ऑप्शन आहेत ए 8 समित्या, बी 12 समित्या, सी 10 समित्या आणि डी 9 समित्या। तर तुमचे योग्य उत्तर आहे 10 समित्यांमार्फत जिल्हा परिषदेचे कामकाज चालते। तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए नोवाक जोकोविच, बी रॉय इमर्सन, सी राफेल नदाल आणि डी रॉजर फेडरर। तर तुमचे योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच। तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए फ्रान्स, बी अर्जेंटिना, सी ब्राझील आणि डी इटली। तर तुमचे योग्य उत्तर आहे ब्राझील या देशाने सर्वात जास्त विश्वचषक जिंकले आहे। तुमचा पुढचा प्रश्न आहे, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए अब्दुल कलाम, बी सत्य नाडेला, सी नरेंद्र मोदी आणि डी कमलेश पटेल। तर तुमचे योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? तुमचे ऑप्शन आहेत ए चेन्नई, बी कन्याकुमारी, सी तिरुवनंतपुरम आणि डी मदुराई। तर तुमचे योग्य उत्तर आहे कन्याकुमारी। तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तुमचे ऑप्शन आहेत ए चित्रपट, बी नाटक, सी कीर्तन आणि डी साहित्य। तर तुमचे योग्य उत्तर आहे कीर्तन, ते कीर्तन या क्षेत्राशी संबंधित होते। तुमचा पुढचा प्रश्न आहे, हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए पुणे, बी सोलापूर, सी मुंबई आणि डी नागपूर। तुमचे योग्य उत्तर आहे मुंबई। तुमचा पुढील प्रश्न आहे, संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद टिंबटिंब मध्ये नमूद आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए 324 कलम, बी 368 कलम, सी 374 कलम आणि डी 382 कलम। तर तुमचे योग्य उत्तर आहे कलम 368 मध्ये नमूद आहे।
तुमचा पुढचा प्रश्न आहे, कर्करेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात जात नाही? तुमचे ऑप्शन आहेत ए राजस्थान, बी महाराष्ट्र, सी गुजरात आणि डी पश्चिम बंगाल. तर तुमचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. कारण महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जात नाही. तुमचा पुढील प्रश्न आहे, मान्सून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए अमर्त्य सेन, बी अरविंद सुब्रमण्यन, सी अभय के आणि डी रसिक थरूर. तुमचे योग्य उत्तर आहे अभय के. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत ए नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे, बी तुकाराम गोरोबा गोरे, सी ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील आणि डी सदानंद केशव साखरे. तर तुमचे योग्य उत्तर आहे नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील पहिला एड्सचा रोगी कोणत्या देशात सापडला? तुमचे ऑप्शन आहेत ए ऑस्ट्रेलिया, बी अमेरिका, सी दक्षिण आफ्रिका आणि डी भारत. तर तुमचे योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. जगातील पहिला HIV रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडला होता. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र 1927 साली कुठे सुरू झाले? तुमचे ऑप्शन आहेत ए पुणे, बी मुंबई, सी दिल्ली आणि डी मद्रास. तर तुमचे योग्य उत्तर आहे मुंबई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, देशात वस्तू व सेवा कर केव्हा लागू करण्यात आला? तुमचे ऑप्शन आहेत ए 1 एप्रिल 2017, बी 1 जुलै 2017, सी 1 जानेवारी 2017 आणि डी 31 मार्च 2017. तर तुमचे योग्य उत्तर आहे 1 जुलै 2017 पासून GST लागू करण्यात आली आहे. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतो? तुमचे ऑप्शन आहेत ए राज्यपाल, बी प्रधानमंत्री, सी मुख्य न्यायाधीश आणि डी उपराष्ट्रपती. तर तुमचे योग्य उत्तर आहे मुख्य न्यायाधीश. तर सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा पुढील प्रश्न आहे, सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए भारत सरकार, बी महाराष्ट्र सरकार, सी सर्वोच्च न्यायालय आणि डी राष्ट्रपती भवन. तर तुमचे योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाने सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरू केले आहे. तुमचा पुढील प्रश्न आहे, नया सवेरा योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए दळणवळण, बी शिक्षण, सी आरोग्य आणि डी शेती. तर तुमचे योग्य उत्तर आहे शिक्षण. तुमचा पुढील प्रश्न आहे, शुभा यात्रा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए राजस्थान, बी गुजरात, सी केरळ आणि डी तामिळनाडू. तुमचे योग्य उत्तर आहे केरळ या राज्याने शुभा यात्रा योजना सुरू केली आहे. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए कोलकाता, बी नवी दिल्ली, सी इटानगर आणि डी लेह. तर तुमचे योग्य उत्तर आहे लेह. तुमचा पुढील प्रश्न आहे, अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए गोपीचंद पडळकर, बी माधव कुलकर्णी, सी माधव भंडारी आणि डी रामसागर वर्मा. तुमचे योग्य उत्तर आहे माधव भंडारी. तुमचा पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नेपाळ या देशाला स्पर्श करत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ए उत्तर प्रदेश, बी बिहार, सी झारखंड आणि डी उत्तराखंड.
तुमचे योग्य उत्तर आहे झारखंड या राज्याची सीमा नेपाळ या देशाला स्पर्श करत नाही.